मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यामध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे। विरोधी पक्ष संपल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं विधान केलंय शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी। विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीतही काँग्रेसला सक्षम उमेदवार सापडत नसल्याची टीका त्यांनी केली आहे। संजय राऊत दिवसभर बोलतात आणि माध्यमं त्यांनाच दाखवत असतात असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावित होऊन उबाठा आणि काँग्रेसमधील कार्यकर्तेही शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। संजयजी एवढे बोलतात, मला वाटतं एवढे बोलणारे महाराष्ट्रात दुसरा माणूस सापडणार नाही। रोज तुम्ही पण टीव्हीवर दाखवल्याशिवाय तुमचाही काही पूर्ण दिवस जात नाही। ते तुमचाही त्याच्यात वाटा आहे बरं थोडासा। तर सामान्य कार्यकर्ता पण तो पण प्रवेश घेत आहे। निवड खासदार आमदारच नाही तर काँग्रेस असेल, उबाटा असेल, अगदी लोकांना कामाची गरज असते, लक्षात घ्या। आणि काम करणारा माणूस सध्या महाराष्ट्रात एकनाथजी शिंदेशिवाय दुसरं कोणी नाही आहे। मला असं सांगा, अगदी कार्यकर्ता म्हणून तुमच्याजवळ नसन आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे पैशानच जाते, म्हणजे मग जे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आहेत ते पैसेवाले होते असं म्हणायचं आहे का? हा आरोप करून ते स्वतःवरच आरोप करून घेत आहे। तुम्ही एक सांगा, हा आरोप करणं म्हणजे याचा अर्थ काय निघतं? तर आमच्या काँग्रेसमधले लोक हे पैसेवालेच होते असं म्हणायचं आहे? म्हणजे तुम्ही एका इकडे आम्हाला बदनाम करत असताना त्यात काँग्रेस किती बदनाम होऊन आली याचे तर तारतम्य ठेवलं पाहिजे। त्यांचा उमेदवार बिमार पडला आणि राज्यात काँग्रेस बिमार पडली आहे। ते सगळे अवस्था अशी आहे का 6 ठिकाणी भाजप शिवसेनेचे उमेदवार अविरोध निवडून आले। म्हणजे विरोधी पक्ष कोणत्या स्थितीत आहे ते पहा ना। विधान परिषद सारख्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवार सापडत नाही, उमेदवार असला तर तो विड्रॉल घेतो। एवढी वाईट परिस्थिती देशामध्ये कधीच नव्हती। म्हणजे विरोधी पक्ष हा संपल्यात जमा अशी अवस्था आहे। तर राजकीय घडामोडींवर भाष्य करताना बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय रणनीतीवर भाष्य केलेलं आहे। त्यांचं तोंडवरून कौतुकही केलंय।